मी अपेक्षा सर्वांना गुड मॉर्निंग. तर आता ना 8 वाजले, मस्त आमची झोप झाली आणि आम्ही चालले आता सकाळी पेरू तोडायला. तर आम्हाला आहे ना आता पेरू तोडायचे. दीदीची मम्मी ना पोहे बनवते. नाश्ता करून आम्हाला लगेच निघायचं आहे. आम्ही बुरशाची फक्त ब्रश केला आहे आता आणि रात्रभर इतकी मस्त झोप आली आम्हाला, इतकं भारी वाटलं, एकदम करमून गेलं दीदीच्या इकडं. आपण तो एक पिक्चर पाहिला होता ना, हे कुठेतरी पाहिलं होतं दीदी पिक्चर पेरू. सकाळीच पेरू तोडायला आलोय आम्ही. पोपट आहे, पोपट आहे का? पत्र्याच्या वरतीच होता, तोच दाखवला होता. पत्र्यावर जर पडला तो लई हे होईल. लई छान येतं पिक्चर. मी पाडला तो पण. हा पिक्चर दिसतोय तिथे छोटा आणि कोणता? अजून एक पेरू दिसेल आम्हाला. आता दीदी आली काठी घेऊन देते. मी तर बारकं पेरू कच्चच ठेवलं वरती. हारलं फांदी. अयो दपक्यान दिसेल. पक्ष्यांनी खाल्लेला आहे तो, नको खाऊ. कुठे आहे ग ती काठी? माझ्या डोक्यात आजी. हा तिथे लय मोठे बरं का, मधी तिथे मधी. हवा तर इतकी भारी चालू आहे ना, बापरे. दुसरंच पाडून घेतले. आम्ही ना आता नाश्ता करतोय. मस्त पोहे बनवले मावशीने. बिर्याणी पण खायची आम्हाला. जाताना दुसऱ्या रोडने जायचं त्या म्हणजे. आता मस्त आम्ही नाश्ता करतो. इकडं मम्मीला साडी दिली, मला साडी दिली. हा ना, ब्लॅक साडी दिली तिला, आवडत. शूटला भारी छान. आता कोणतं शूट करते? सिंपल आणली म्हणजे असं कुठं जायला काय. गरजच नव्हती पण. हा ना, आम्ही येणार आहे परत आता opening. नाही ओपनिंग नाही जास्त बाहेर राहते, पाहुणे राहते. पुढं ना काढायला येऊ नको शूट. छान आहे ना पीस. छान आहे ना आधी. छान. त्याला काय होतं ब्लॅक पण आहे. साडी तसा पण तो छान. तुझा क्रीमचा पण आहे. हा क्रीमचा आहे तो ब्लॅक. तो पण होईल. छान वाटेल तुला. छान आहे. पण काही गरजच नव्हती हा आता ना. राणी काही गरज. नाही घाला आता. घाल रावत. फायनली आम्ही निघालोय आता घरी आणि 9 वाजून गेले आम्हाला आणि आम्ही सगळे बुरशे वाशे चाललोय घरी. आता घरी जाऊन आम्हाला आंघोळ करायची आहे मस्त. मग लगेच आमच्या कामाला लागायचंय आम्हाला. दीदी ना आता करते मेकअप. आम्ही केव्हाच घरी आलोय, मस्त आंघोळ वगैरे फ्रेश झालो. मग मी आता स्वयंपाक करते आणि दीदी ना मेकअप करते. येताना आम्ही दीदीचं सामान आणलं होतं. दीदी आता मॉडेल तयार करणार आहे. वहिनींला मॉडेल केलं आहे आम्ही. मस्त घागरा घालायचा आहे वहिनींला. तिथे डावखुरे डाव्या हाताने मेकअप करते. एकदम मस्त, एकदम ओरिजिनल ब्राईड दिसली पाहिजे, है ना वहिनी? असं समज तुझ्या पुढं ब्राईडच बसलेली, मॉडेल नको समजू. फक्त मेहंदी नाही आता एवढंच. फायनली आता चेहऱ्याचा मेकअप झालाय कम्प्लीट. आता हेअरस्टाईल चालू आहे. मग आम्हाला फोटोशूट करायचं मस्त. तुम्हाला आवडलं का वहिनी? तुम्ही मस्त झालंय. फायनली वहिनींचा मेकअप झालाय, फोटोशूट पण झालाय. कसं वाटतंय वहिनी? एकदम छान वाटतंय. बांधून टाकल्यावर परत नवरी झाल्यासारखं वाटतंय. दीदी घे ना तुझं ते ब्लशर ब्रश. नको ते काही. मला दाखव ना फोटो. फोटो पाहिजे तुम्हाला? थांबा आपण फोनमध्ये घेऊन मग पाहू. हे चल ना, जेवायचं, भूक लागली तिथे. एवढा मेकअप करेल, सगळा काढायचा आहे आता. वहिनी असं नका ना करू. तिथे वहिनी कोण ना आता आहे ना, 5,000 रुपये घे एका मेकअपचे. बर का? 8,000 रुपये देणार आहे. 8,000 देणार आहे ना दिदे? लक्षात राहू दे. 8,000 देणार आहे. भूक लागली म्हणत्याला लय येईल. भूक मेकअप लागली. केल्यावर कोणालाच भूक लागत नाही बर का.
मला आता माझं झालेलं आहे लग्न, त्याच्यामुळे मला लागली भूक. थांबा मी काढते ते, तुम्ही लग्नाच्या बांगड्या वेळेस काढा. नव्हती भूक. दा. तिनं तर जपून काढून घ्यावं लागेल. इकडे ना आता चालू होते आमचे कस्टमर आणि आता ना लग्नाचं सीझन पण चालू झालंय, त्याच्यामुळे ना पार्लरमध्ये ना आता रोज एवढी गर्दी राहते ना, सारखे कंटिन्यू कस्टमर चालू राहतात. फेशियल, हेअर कलर, वॅक्स, क्लीनअप आणि आपल्या इकडे हेअर कलर खूप जास्त चालतो मेहंदीपेक्षा, कारण आहे ना त्याच्यामध्ये केमिकल वगैरे काही नाही आणि केसांना पण आहे ना त्रास नाही होते आणि त्याच्यामुळे ना हेअर कलरच जास्त करता आणि त्याचे ना मध्ये भरपूर शेड आहे, बर्गंडी, ब्राऊन, परत रेड आपल्याला पाहिजे तो आणि केस पण आहे ना एकदम स्मूथ होत्या. आणि भरपूर जणांना असं वाटतं की फेशियल केल्यावरती पण आहे ना चेहरा काळा पडतो किंवा त्रास होतो, पिंपल्स वगैरे येतात, पण असं काहीच नाही आहे. फेशियल केल्यावरती ना उलट चेहरा खूप छान होतो, आपली जी डेड स्किन वगैरे निघून जाते, परत आपलं ब्लड सर्क्युलेशन आहे ते पण छान होतं आणि प्रोडक्ट पण आहे ना ब्रँडेड असल्यावरती ना काहीच होत नाही चेहऱ्याला. आणि तुम्ही जर चेहऱ्याला ब्लीच करत असाल ना तर त्याने होऊ शकतो त्रास, कारण त्याच्यामध्ये ऍक्टिव्हिटी राहतं त्याच्यामुळे, पण क्लीन फेशियल केल्याने काहीच होत नाही. आणि आपल्या पार्लर मध्ये जेवढे कस्टमर येतात ना शक्यतो ब्लीच करतेच नाही, क्वचित एखादं जे नवीन कस्टमर असलं किंवा जे रेग्युलर करतं सवय असते ना ते कस्टमर करता ब्लीच. आणि जर तुम्ही पण पार्लरचं काम करत असाल तर आधी कस्टमरला विचारून घ्यायचं ब्लीच करायचंय की फेशियल करायचंय, आणि तुम्ही कस्टमरला आधी समजून पण सांगायचं की ब्लीच केल्यावर काय होतं, फेशियलचे काय काय फायदे. ना 8:30 वाजले आणि मम्मी बनवते स्वयंपाक. मला ना ब्लाऊजांना हुका लावायचे तर मम्मीने ना ब्लाऊज शिवून ठेवले, कारण 2-3 दिवस झाले मम्मीला ब्लाऊज शिवायला ना वेळच नाही भेटला, कारण ऑर्डर चालू आहे, पार्लरचे कस्टमर पण चालू आहे त्याच्यामुळं. तर आता मम्मीने ब्लाऊज शिवले, त्यांना हुका बसवते मी.